परदेशी पाहुण्यांचा वैनगंगेवर मुक्त विहार, निसर्गाचे सुंदर चित्र डोळ्यात साठवण्यासाठी मोठी गर्दी। मागील 3 महिन्यांपासून मुक्कामी असणाऱ्या पाहुण्या पक्ष्यांनी शुक्रवारी भंडारा शहराजवळील वैनगंगेच्या तुडुंब भरलेल्या पात्रावरून विहार केला। या पक्ष्यांची संख्या इतकी होती की आकाशात एखादा काळा ढगच वेगाने धावतोय की काय असा भास होत होता। वैनगंगेच्या लहान आणि मोठ्या पुलालगतच्या पात्रातील पाण्यावर काही काळ मनसोक्तपणे विहार करणाऱ्या या पक्ष्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते। ब्लॅक स्टार्क अर्थात काळा करकोचा या नावाने ओळखले जाणारे हे पक्षी सकाळी 9 वाजण्याच्या दरम्यान अचानकपणे थव्यांनी पात्रावर उतरले। सुरुवातीला अनेकांच्या लक्षातच आले नाही, मात्र त्यांची संख्या जसजशी वाढत गेली तसे त्यांच्याकडे नागरिकांचे लक्ष वेधले गेले। हजारो पक्ष्यांचा हा मोठा थवा आल्याचे पाहून अनेकांनी वैनगंगेच्या पुलाकडे धाव घेतली। या पुलावरून जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांनी वाहनं थांबवून निसर्गाचं हे सुंदर चित्र आपल्या डोळ्यात आणि मनात साठवलं। अनेकांनी या क्षणाचे मोबाईलमधून व्हिडिओ चित्रीकरणही केले। सुमारे 10 ते 20 मिनिटं हे पक्षी या परिसरात होते, त्यानंतर ते गोसीच्या दिशेने पात्रावरूनच निघून गेले। नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात युरोपवरून आलेले हे पक्षी गेल्या 3 महिन्यांपासून जिल्ह्यातील तलावात मुक्कामी आहेत। उन्ह तापायला सुरुवात झाली की फेब्रुवारी अखेर किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात ते पुढच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, असे पक्षी अभ्यासक सांगतात। किशोर गडकरी, संवाद मराठी लाईव्ह, भंडारा। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।